फ्रेंड्स, खूप आधीच्या एका एपिसोडमध्ये आपण हा फिल्म मीडिया हा किती अनसर्टन आहे, किती बेभरोशी आहे या विषयावर आपण बोललो आहोत. ह्या क्षेत्रामध्ये कधी काम असेल आणि कधी काम नसेल याची कुठलीही शाश्वती किंवा कुठलंही प्रेडिक्शन इथे करता येत नाही. दोन्ही पायांनी उडी मारून ह्या क्षेत्रात कोणीही यायचं धाडस करू नका. हे जे क्षेत्र आहे हे इतकं काय म्हणू आपण त्याला, सुंदर दिसणारा असा एक पाण्याचा झरा आहे की जो वरवर खूप सुंदर वाहतं पाणी दिसतं आणि म्हणूनच लोकांना मोह आवरत नाही. दोन्ही पायांनी उडी मारून त्या पाण्यात उतरतात आणि तुम्हाला कधीच लक्षात येत नाही की कुठे खाली खडक आहे, कुठे गाळ आहे ज्यात तुम्ही रुतू शकता आणि तुमच्या नाकातोंडात पाणी जाऊन गुदमरायची वेळ येऊ शकते. सो हे फक्त वरून सुंदर दिसणारं एक फसवं मायाजाल आहे, हे पहिलं डोक्यात ठेवा. आता काही लोक याला निगेटिव्ह थिंकिंग असंही म्हणतात, पण माझं असं म्हणणं असं की हो, तुम्ही याला निगेटिव्ह थिंकिंग म्हणताय, पण मी याला प्रिकॉशनरी थिंकिंग असं म्हणतोय, अल्टरनेटिव्ह थिंकिंग असं म्हणतोय. ठीक आहे ना, माझं स्वप्न अभिनय क्षेत्रात करिअर करायचं आहे, तर स्वप्न सोडून द्या असं मी म्हणत नाहीच आहे. स्वप्नाचा पाठपुरावा केलाच पाहिजे, ते स्वप्न सत्यात उतरवण्याची धडपडी केलीच पाहिजे. पण इथल्या प्रत्येक गोष्टी ह्या आपल्या हातात नसतात ना. इथे असंख्य अशा गोष्टी असतात की ज्यात आपल्या नशिबाचा भाग हा खूप जास्त असतो. यू हॅव टू बी ऑन राईट प्लेस ॲट राईट टाईम इन फ्रंट ऑफ द राईट पर्सन, तर सगळी गणितं जमून येतात. आणि ही राईट गोष्टींची मालिका जुळून येणं हा खरंच खूप मोठा नशिबाचा भाग असतो. तर एक पाय कुठेतरी दुसऱ्या क्षेत्रात फिक्स करून दुसऱ्या पायाने तुम्ही या पाण्यात खेळा, काय खेळायचं ते. सो दॅट इज प्लॅन ॲक्शन बी. त्यामुळे माझं प्रत्येक स्ट्रगलरला हे सांगणं असतं की स्वतःचा स्वाभिमान जपण्याकरता तुम्ही प्लॅन ॲक्शन ए म्हणजे अभिनय क्षेत्राच्या व्यतिरिक्त प्लॅन ॲक्शन बी तुमचा एक अर्निंग सोर्स डेव्हलप करा, जिथून छोटासा का होईना पण एक इन्कमचा सोर्स तुमच्या हातात येत राहील दर महिना. आणि मग त्या आधारावर तुम्ही इथे क्रिएटिव्हली बऱ्याच गोष्टी करू शकता.